नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण LLB फर्स्ट सेमिस्टरचे लीगल लँग्वेज हा जो क्वेश्चन पेपर आहे, जो 2023 रोजी झालेला होता, त्याचे पेपर सोल्युशन आपण घेणार आहोत. म्हणजे आन्सर रायटिंग कशा पद्धतीने आपल्याला करायचं आहे. जसं की सर्व विद्यार्थ्यांचं यामध्ये खूप डाऊट्स होते, की सर लाँग आन्सर कसं लिहिणार आपण? त्यानंतर जे शॉर्ट्स जे आन्सर आहेत, ते आपण कशा पद्धतीने लिहायचं आहे. त्यानंतर जे 1 और 2 मार्क्ससाठी जे क्वेश्चन येत असतात, त्याचं आपण कसं आन्सर लिहू शकतो आणि सायटेशन कशा पद्धतीने आपल्याला लिहायचं आहे, असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांच्या मनामध्ये होते आणि ते प्रश्न सर्व विद्यार्थी कमेंट बॉक्स थ्रू मला क्वेश्चन विचारत होते. म्हणून मला असं वाटलं की यावर एक व्हिडिओ बनवला पाहिजे, जेणेकरून सर्व डाऊट्स तुमचे या व्हिडिओ थ्रू तुम्हाला क्लिअर होऊन जातील. त्या अगोदर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल हा सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, जेणेकरून जे काही फर्स्ट सेमिस्टरचे असतील किंवा आपले LLB 3 आणि 5 इयर्सचे जे काही प्रोग्राम्स आहे, त्याचे सर्व व्हिडिओ तुम्हाला या चॅनल थ्रू तुम्हाला भेटत असतात. ठीक आहे. आता आपण यामध्ये बघूया की पेपर आपल्याला सॉल्व करायचा आहे. कशा पद्धतीने आपण सॉल्व करू शकतो, त्याचं एक तुम्हाला मी एक डेमो दाखवतो. ठीक आहे. चला तर मग आता आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जी आपण क्वेश्चन पेपर जे आज बघणार आहोत आपण FY LLB फर्स्ट इयरचा आपण बघणार आहोत. यामध्ये लीगल लँग्वेज जो पेपर आहे त्याचा आपण क्वेश्चन पण बघणार आहोत आणि आन्सर कशा पद्धतीने आपल्याला पाहिजे ते पण आपण यामध्ये बघणार आहोत. ठीक आहे. जसं की आपल्याला माहिती आहे 75-25 पॅटर्न हा आहे मुंबईसाठी आणि जे काही अदर युनिव्हर्सिटी आहेत त्यामध्ये लीगल लँग्वेज हा सब्जेक्ट तर सर्व युनिव्हर्सिटीला असतं. तर त्यामध्ये जे क्वेश्चन मी तुम्हाला हे सांगणार आहे, हे क्वेश्चन त्या युनिव्हर्सिटीला पण विचारू शकतात आणि हे जे क्वेश्चन सांगतो हे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहेत आणि हे क्वेश्चन तुम्हाला नक्की एक्झाममध्ये रिफ्लेक्ट होऊ शकतात. त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा, जेणेकरून तुमचे सर्व डाऊट्स यामध्ये क्लिअर होतील. जसं की यामध्ये पहिलं जे क्वेश्चन आपल्याला असतं 1 और 2 सेंटेन्समध्ये आपल्याला यामध्ये विचारलेलं असतं आणि आपल्याला 6 प्रश्न यामध्ये सोडवायचे असतात. एक क्वेश्चन 2 मार्कासाठी आपल्याला असतो. आता यामध्ये किती क्वेश्चन दिलेले तर टोटल 8 प्रश्न यामध्ये दिलेले आहेत. तर मग आपल्याला 8 पैकी किती सोडवायचे आहेत तर 6 आपल्याला सोडवायचे आहेत. ठीक आहे. आता हे काही प्रश्न जे आहेत जसं की फर्स्ट प्रश्न आहे द सिक्युरिटी गार्ड. त्यानंतर सेकंड जो आहे डिफरन्शिएट बिटवीन अपील अँड रिव्ह्यू आणि हे जे सायटेशन आहे हे 3 प्रश्न मी तुम्हाला सोडवून दिलेले आहेत. ते कशा पद्धतीने असायला पाहिजे त्याचा एक आपण डेमो आपण बघूया आणि ही जी PDF असेल ती PDF तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलला पाठवून देईन. टेलिग्राम चॅनल जर जॉईन केला नसेल तर तुम्हाला तो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ती लिंक भेटून जाईल. ठीक आहे. आता यामध्ये आपण बघूया की यामध्ये आन्सर आपल्याला कशा पद्धतीने लिहायचं आहे. जसं की यामध्ये मी ओपन केलेलं आहे, स्वतः बनवलेलं आहे हे, की पेपर सोल्युशन आणि यामध्ये लीगल लँग्वेजचं आज आपण बघत आहोत. लीगल लँग्वेजमध्ये जर आपण आता बघितलं तर आन्सर इन 2 सेंटेन्समध्ये जर आपल्याला कोणताही प्रश्न जर सॉल्व करायचा आहे, तर समजा हा प्रश्न आहे द सिक्युरिटी गार्ड ओपन्स द डोअर. म्हणजे यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, चेंज द व्हॉईस करायचं आहे. तर याचं आन्सर आपलं असं असू शकतं, द डोअर इज ओपन बाय द सिक्युरिटी गार्ड. ओके. हे आन्सर असं असणार आहे. चेंज द व्हॉईस, त्यानंतर चेंज इंटू डायरेक्ट स्पीच, इनडायरेक्ट स्पीच असे क्वेश्चन यामध्ये एक्झाममध्ये विचारलेले जातात. तेही चांगल्या पद्धतीने तुम्ही जर केलं तर त्यामध्ये चांगले स्कोअर तुम्ही या पेपरमध्ये काढू शकता. त्यानंतर नेक्स्ट प्रश्न जर आपण बघितलं, ही सेड आय एम गोईंग आउट, चेंज इंटू इनडायरेक्ट स्पीच. म्हणजे तुम्हाला हा जो प्रश्न आहे, हा जो क्वेश्चन आहे, इनडायरेक्ट स्पीचमध्ये तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे. जसं की इथं आन्सर मी दिलेलं आहे तुम्हाला, ही सेड दॅट
ही वॉज गोईंग आउट. ठीक आहे. तर हे प्रश्न आणि आन्सर तुम्हाला अशा पद्धतीने लिहायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट जो प्रश्न तुम्हाला दिलेला आहे मी ऑलरेडी विचारलेला आहे की डिफरन्शिएट बिटवीन अपील अँड रिव्ह्यू. आता 2 किंवा 2 मार्कासाठी हा प्रश्न आहे आपल्याला. तर 2 मार्कासाठी आपल्याला एवढं तरी आन्सर लिहिणं गरजेचं आहे. एक डिफरन्शिएट विचारलेलं आहे आपल्याला की अपील आणि रिव्ह्यू यामध्ये डिफरन्स काय आहे. ठीक आहे. तर यामध्ये अपीलचं मी तुम्हाला इथे आन्सर लिहून दिलेलं आहे. अँड अपील इज अ लीगल प्रोसेस इन विच अ पार्टी रिक्वेस्ट अ हायर कोर्ट टू रिव्ह्यू अँड पोटेन्शियली ओव्हरटर्न अ डिसिजन मेड बाय लोअर कोर्ट. जे काही आपण अपील करतो, जसं समजा आपण लोअर कोर्टमध्ये कोणती केस आपण लढत असो, ते जर आपल्याला हायकोर्टमध्ये अपील करायचं असेल किंवा सुप्रीम कोर्टमध्ये अपील करायचं, त्यामधून तुम्हाला काय समजले ते तुम्हाला यामध्ये लिहायचं आहे. त्यानंतर रिव्ह्यू, जसं की इथे क्वेश्चन आपल्याला विचारलं अपील आणि रिव्ह्यू याबद्दल तुम्हाला यामध्ये आन्सर लिहायचं आहे. तर रिव्ह्यूसाठी पण तुम्ही हे क्वेश्चन किंवा आन्सर तुम्ही असं लिहू शकता. ही PDF तुम्हाला मी प्रोव्हाईड करून देईन. त्यानुसार तुम्ही तिकडून टेलिग्राम चॅनल थ्रू तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट जो आपला प्रश्न आहे की एक्सप्लेन द सायटेशन. हा प्रश्न आपल्याला असा विचारलेला असतो. अरुणा शानबाग वॉज, म्हणजे कोणतीही केस यामध्ये देऊ शकतात. वॉज युनियन ऑफ इंडिया AIR 2011 SC 1290. आता यामध्ये आपल्याला माहिती असलं पाहिजे AIR म्हणजे काय, तर ऑल इंडिया रिपोर्ट. हे जे 2011 आहे हे आपलं इयर आहे, म्हणजे वर्ष आहे. SC म्हणजे सुप्रीम कोर्ट आणि 1290 हे आपलं पेज नंबर आहे. तर हे सायटेशन तुम्हाला कशा पद्धतीने लिहायचं आहे, तर असं लिहायचं की इन दिस सायटेशन तुम्हाला जी केस लॉ जे विचारलेली आहे, अरुणा शानबाग कोण आहे, म्हणजे ही प्लेंटिफ आहे की पेटिशनर आहे, हे तुम्हाला यामध्ये लिहायचं आहे की प्लेंटिफ आहे की पेटिशनर आहे की अपिलंट आहे. ओके. त्यानंतर कोणाविरुद्ध ही केस आहे, तर युनियन ऑफ इंडिया. मग इथं तुम्हाला रिस्पॉन्डंट लिहायचं आहे किंवा डिफेंडंट हे तुम्हाला लिहायचं आहे त्यामध्ये. आणि त्यामध्ये हे करायचं आहे तुम्हाला की ARI म्हणजे ऑल इंडिया रिपोर्ट. वर्ष किती आहे तुम्हाला, इन द इयर 2011. तर अशा पद्धतीने तुम्हाला सायटेशन तुम्हाला दिलेला असेल, अशा पद्धतीने तुम्हाला ते लिहायचं आहे. जसं की SC म्हणजे काय, तर सुप्रीम कोर्ट. केस ऑन पेज नंबर जो 1290, म्हणजे जो हा SC 1290 आहे हे आपल्याला पेज नंबर आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन विचारलेले जातात. याचं आन्सर तुम्हाला अशा पद्धतीने लिहायचं आहे. हे काही विद्यार्थी असतील की अजून त्यांना म्हणजे चांगल्या पद्धतीने ते पण लिहू शकतात, तर तुम्ही तशा पद्धतीने पण लिहू शकता. ठीक आहे. नंतर आपल्याला सेकंड जो आहे शॉर्ट नोट्ससाठी आपल्याला प्रश्न विचारलेले असतात, की जसं की एक प्रश्न आपल्याला विचारलेला आहे त्यामध्ये 2023च्याच एक्झाममध्ये, विशाखा वॉज स्टेट ऑफ राजस्थान AIR 1997 SC 3011. आता याचे आपल्याला गाईडलाईन्स वगैरे विचारलेले आहेत, तर त्या पद्धतीने आपण यामध्ये लिहायचं. यामध्ये गाईडलाईन्स मी लिहिलेलं आहे. त्यानंतर सेकंड की सेक्स्युअल हॅरासमेंट विल इन्क्लूड, म्हणजे जे काही तुम्हाला टर्म्स आहेत त्यामध्ये ते तुम्हाला लिहायचं आहे. प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स तुम्हाला काय घ्यायचं आहे, त्या पद्धतीने तुम्हाला यामध्ये आन्सर तुम्हाला लिहायचं आहे. ओके. हे तुम्हाला शॉर्ट नोट्स विचारलेलं आहे. खूप विद्यार्थ्यांचा प्रश्न येत होते की शॉर्ट नोट्समध्ये कशा पद्धतीने कितीपर्यंत आपल्याला आन्सर लिहिणं गरजेचं आहे. तर हे तुम्हाला एक डेमो मी तुम्हाला दिलेला आहे. या पद्धतीने तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. त्यानंतर तुम्हाला एक मॅक्झिम, लीगल मॅक्झिम असतं, ते विचारलं जातं, जसं की सालूस, पपली, EST, सुप्रिमा, लॅक्स. तर जे काही आपल्याला मॅक्झिम्स वगैरे आपण करतो, लीगल मॅक्झिम्स, तेही आपल्याला यामध्ये विचारलेले असतात. नंतरला आहे की 2 प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत. एक प्रश्न 6 मार्कासाठी असतो आणि यामध्ये एनी 2 ऑफ दी फॉलोइंग आपल्याला यामध्ये विचारलेलं असतं. यामध्ये जर आपण बघितलं तर असा एक प्रश्न आपल्याला विचारलेला असतो. एक आपल्याला कोणताही ॲक्ट दिलेला असतो आणि त्या ॲक्ट थ्रू आपल्याला क्वेश्चन आन्सर आपल्याला सॉल्व्ह करायचे असतात. जसं की हा आपला पेपर आहे जो आपण आता बघतच आहोत. त्याच्यामध्ये हा प्रश्न आपल्याला विचारलेला होता, द मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट 1961. ठीक आहे. आणि आयडेंटिफाय द फॉलोइंग.
यामध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे, शॉर्ट टायटल काय आहे या मॅटर्निटी बेनिफिट ॲक्टचं, त्यामध्ये तुम्हाला लाँग टायटल काय विचारलेलं आहे, इनॅक्टिंग फॉर्म्युला म्हणजे इनॅक्ट कधी झालेला आहे हे दिलेलं आहे का यामध्ये, डेट ऑफ एक्सेंट यामध्ये तुम्हाला डेट ऑफ एक्सेंट दिलेला आहे का, तशा पद्धतीने तुम्हाला सॉल्व करायचं आहे. जसं की मी इथे तुम्हाला सॉल्व करून सांगितलेलं आहे. शॉर्ट टायटल म्हणजे काय, की कोणतेही ॲक्ट जे आहे ते कधीपर्यंत एस्टॅब्लिश आहेत, म्हणजे इथं आपल्याला दिलेलं आहे की ॲक्ट नंबर 53 ऑफ 1961. तर हे आपल्याला शॉर्ट टायटल त्यामध्ये लिहायचं आहे. लाँग टायटलमध्ये आपण लिहायचं आहे की कोणता ॲक्ट आहे हा, तर द मॅटर्निटी बेनिफिट ॲक्ट 1961. इनॅक्टिंग फॉर्म्युला, इनॅक्टची डेट आपल्याला यामध्ये काही दिलेली आहे का, तर यामध्ये कोणतीही डेट आपल्याला दिलेली नाही आहे. आपण यामध्ये काही लिहायचं नाही आहे. त्यानंतर डेट ऑफ एसेंट हे दिलेलं आहे. तर इथं जी डेट दिलेली आहे तुम्हाला 12 डिसेंबर 1961. तर ही डेट तुम्हाला डेट ऑफ एसेंटमध्ये टाकायचं आहे. तर जसं मी तुम्हाला इथे दिलेलं आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला सर्व म्हणजे शॉर्ट नोट्स असतील, त्यानंतर जे काही तुम्हाला मॅटर्निटी ॲक्ट या कोणतेही ॲक्ट तुम्हाला जर क्वेश्चन विचारलं, तर अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे. आणि आन्सर द 3 इन डिटेल्स ब्रीफ म्हणजे जे क्वेश्चन आपल्याला लास्टला जे विचारलेले असतात, त्यामध्ये तुम्हाला एक आन्सर जर तुम्हाला लिहायचं, तर त्यामध्ये तुम्हाला कोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत, की बिकॉज 13 मार्कसाठी एक प्रश्न आपल्याला विचारलेला असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन लिहायचं आहे. कोणतंही तुम्ही स्टार्ट करता आन्सरचं, तर तुम्हाला इंट्रोडक्शन लिहिणं खूप गरजेचं असतं. त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये डेफिनेशन जर असेल तुमच्या लक्षात, जर तुम्ही चांगल्या पद्धतीने डेफिनेशन लिहिले, तर त्यामध्ये मार्क्सही तुम्हाला चांगले भेटतात. त्यानंतर तुम्हाला यामध्ये त्या मेन बॉडी तुम्हाला लिहायचं आहे, की त्या क्वेश्चन्समध्ये त्या आन्सर तुम्हाला कशा पद्धतीने चांगलं लिहायचं, त्या मेन बॉडी त्या क्वेश्चनचं तुम्हाला लिहायचं आहे आन्सर. तर केस लॉ जर तुमच्या लक्षात असेल, तर केस लॉ तुम्ही लिहू शकता. त्यानंतर तुम्हाला कन्क्लुजन लिहायचं आहे. तर अशा पद्धतीने जे 13 मार्क्सचा जो प्रश्न आहे, त्यामध्ये तुम्हाला आन्सर लिहायचं आहे. शॉर्ट नोट्समध्ये आता प्रश्न असेल, की शॉर्ट्समध्ये सर मी लिहू शकतो का? तर ऑब्व्हियसली लिहू शकता. इंट्रोडक्शन तुम्ही लिहू शकता, डेफिनेशन लिहू शकता आणि जे काही मेन बॉडी जो स्ट्रक्चर आहे, ते तुम्ही त्यामध्ये लिहू शकता. अशा पद्धतीने तुमचे जे आन्सर आहे, हे असे असले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला चांगल्या पद्धतीने म्हणजे चांगले बेटर मार्क्स तुम्हाला यामध्ये भेटू शकतात. आणि त्यानंतर नेक्स्ट जे क्वेश्चन असतात, जसं आपण हा आता बघितला आपण प्रश्न. एक प्रश्न आपल्याला असतो, की रीड द फॉलोइंग पॅसेज म्हणजे हा पॅसेज दिलेला असतो. या पॅसेज थ्रू तुम्हाला इथे खालती क्वेश्चन दिलेले असतात. त्याचे तुम्हाला पॅसेज थ्रू आन्सर तुम्हाला लिहायचे आहेत. तर अशा पद्धतीने हा लीगल लँग्वेजचा पेपर होता. त्यामध्ये तुम्हाला कशा पद्धतीने लिहायचं आहे, तेही तुम्हाला सांगितलं आहे मी. आणि जे काही जर तुम्हाला काही डाऊट्स असतील, तर नक्की मला कमेंट सेक्शनला नक्की विचारा. एवढंच या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर काही डाऊट्स असतील, काही क्वेश्चन असतील, नक्की मला कमेंट सेक्शनला विचारा. पण अशा पद्धतीनेच तुम्हाला आन्सर लिहायचे आहे, जे फर्स्ट सेमिस्टरच्या जे काही एक्झाम्स आता होणार आहेत. जसं की मुंबई युनिव्हर्सिटी आहे, त्यांची 17 जानेवारीपासून स्टार्ट होणार आहेत एक्झाम आणि बाकीचे ज्या युनिव्हर्सिटी आहेत, त्यांच्याही मिड जानेवारीपर्यंत म्हणजेच 18, 19, 20 जे काही डेट्स असतील, त्यानुसार त्या डेट्स पब्लिश होतील. तर अशा पद्धतीने तुम्ही आन्सर वगैरे लिहू शकता. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा हा चॅनल आणि तुमच्या फ्रेंड्सना पण सजेस्ट करा. थँक यू सो मच.